तुटे, तुमचा आमचा नातं तुटू नाही शकत सर. हे ते तुटताना तुटे, प्रेम तंतू तोना तुटे, घोरपाई जडले चित. एकदा पुन्हा जाधव सरासाठी एका जोरदार बन जाए. काम ऐसा करो कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यहाँ तो सभी काट लेते हैं जिंदगी, यहाँ तो सभी काट लेते हैं जिंदगी, मगर जिंदगी ऐसी जियो की मिसाल बन जाए. खरोखर सर आमच्यासाठी मिसाल आहे. फुले फुलतात, फुले बहरतात, फुले कोमेजून जातात. माणसाचं असंच आयुष्य या फुलाप्रमाणे असतं नाही का. अनेक क्षण येतात, अनेक क्षण जातात, पण काही क्षण हृदयाच्या कप्प्यामध्ये साचून जातात. आणि खरोखर त्या आठवणी, ते क्षण म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, तर त्या आठवणी असतात. आणि खरोखर त्या आठवणी आज सरांना याही कार्यक्रमातून मिळणार आहे. आणि आपण सर्वांनी त्या मागच्या ज्या आठवणी आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्या बघितल्या. तर असे आमचे मिलिंद जाधव सर, हा गणेश फक्त सरांच्या डोक्यावरती हात ठेवण्याची हिंमत करू शकतो. तरी पण जेव्हा सरांच्या जवळ जाण्याचा आम्हाला योग आला, म्हणजे आम्ही जितके जितके जवळ गेलो तेव्हा खरं सर पुन्हा सरांना एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कुठल्याही कार्याच्या यशस्वीतेसाठी एक हात पुरेसा नसतो. ते हात जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आयुष्याला यशस्वीता प्राप्त होते. आणि म्हणून आमच्या सरांच्या मनामध्ये खरी श्रीमंती, सरांनी कमवलेली खरी माणसं आणि खरी संपत्ती इथे उपस्थित असलेले आपण प्रत्येक जण आयुष्याची खास खऱ्या अर्थाने कमाई आहे. सर आता एवढा सगळं ऍटमॉस्फिअर तयार झालेला आहे, मग मी शेर वाचून कशी राहील. एक मनापासूनच वाटतो, प्यार के मोती लुटा के चलते हैं, स्नेह और प्यार के मोती लुटा के चलते हैं, सबको अपने गले से लगा के चलते हैं. कोई कैसे करे आपके कद का अंदाजा, अरे कोई कैसे करे आपके कद का अंदाजा, आप तो आसमां है फिर भी सर झुका के चलते हैं, फिर भी सर झुका के चलते हैं. खूप खूप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी. तुम्ही सगळ्यांनी खूप साथ दिली. त्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त इथे आलेत, त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. मी फक्त एवढं म्हणू इच्छिते की बाबांचं व्यक्तिमत्व शब्दात सांगण्यात मी अजून तेवढी उंची भरारी मारलेली नाही आहे, पण माझं आणि प्रशंसाचं सौभाग्य आहे की आम्ही त्यांच्या जन्मी ते आमचे बाबा आहेत. मी एवढं म्हणू इच्छिते, बाबा तुमच्या डोळ्यात मला नेहमीच ज्ञानाचा झरा दिसतो. तत्वज्ञानाची शिदोरी घेऊन तुम्ही जगाला दिशा देता. संपूर्ण आयुष्यभर तुम्ही तत्वज्ञान शिकवलं, सांगितलं, पण त्याहूनही मोठं म्हणजे ते आयुष्यभर जगूनही दाखवलं. इतरांसाठी जगणं हेच तुमचं ध्येय आहे. मदत, आधार, प्रेरणा हीच तुमची खरी संपत्ती, ज्यांनी अनेकांचा प्रवास सोपा पण केला आहे. माझ्यासाठी फक्त बाबा नाही, माझे मित्र, गुरु आणि मार्गदर्शक. तुमच्या शिकवणीतून मी शिकले की खरा माणूस तोच जो स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगतो. बाबा एक गोष्ट नेहमी म्हणतात, आपल्या ओंजळीत जेवढं आहे, आपल्या पुरतं जेवढं आहे ते ठेवायचं, बाकी सगळं द्यायचं. आणि मी हेच पुढे घेऊन जाणार आहे. आज तुमच्या 61व्या वाढदिवसानिमित्त मी फक्त भगवानला पुढे प्रार्थना करते की तुम्हाला आयुष्यभर असंच निरोगी, आनंदी आणि समाधानी ठेवावं. तुमचं हसू असंच नेहमी इतरांसाठी प्रेम आणि आमच्यासाठी सर्वात मोठं देणं आहे. शिस्त हा तुमचं बळ आहे आणि मेहनत तुमची ओळख आहे आणि मदतीचा हात देणं हीच तुमची खरी खूण आहे. आज मी तुमच्याकडे पाहते ते जाणवते, तुम्ही फक्त बाबा नाही, तुम्ही एक जिवंत प्रेरणा आहे, ज्याने दाखवून दिलं की जीवनाचा खरा यश तोच स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगणं. एक शेर जो झाकीर खानने म्हटलेला आहे आणि तो माझ्या बाबांना खूप लागू होतो, म्हणून मी तो इथे म्हणू इच्छिते. मैं शून्य पे सवार हूँ, बेअदब सा मैं खुमार हूँ, अब मुश्किलों से क्या डरूं, मैं खुद कहर हजार हूँ, मैं शून्य पे सवार हूँ. खूप धन्यवाद. आणि आपण आता लगेच मीमांसा आणि प्रशंसा दोन्ही काही पण बोलताना खूप इमोशनल झाले. यानंतर मी गणेशला या ठिकाणी
एक कविता सादर करायची आहे. मी गणेशला या ठिकाणी आमंत्रित करतो. ज्ञान संस्काराचा सर तुम्ही दिला आम्हाला वसा, ज्ञान संस्काराचा तुम्ही दिला वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. साऱ्या जगाने करावे ज्याच्यावर सुभाष्य, असे लाभावे आपणा सुदंड आयुष्य. आपण निवृत्त आहात सर, पण जिथे भेटाल तिथे ठेवू चरणावरती माथा. होऊ द्या पूर्ण मनातील सर्व आपल्या इच्छा आकांक्षा. हाच सर वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. मी गणेशला या ठिकाणी कविता सादर करण्यासाठी व भावना व्यक्त करण्यासाठी मी खरं तर सर्वप्रथम सर्व सहकार्यांचे त्या ठिकाणी मी स्वागत करतोय. सगळ्यात महत्त्वाचं आपापल्या भावना तर त्या ठिकाणी इथं सगळं व्यक्त झाल्या. त्यामुळं आता एक फक्त इकडं पुण्याकडे येताना एक कविता मला सुचली आणि मी ती टाईप केली. ती फक्त त्या ठिकाणी सरांना ऐकवतो. जरा गंभीर वातावरण आहे, थोडं जोरात टाळ्या वाजवा सरांसाठी. खरं तर मॅडम सर याच्याबद्दल नीता आहे जरी अंबानी नाही, नीता आहे जरी अंबानी नाही, पण मनाने अंबानीपेक्षा कमी नाही. एमडी आहे मिलिंद दामोदर जाधव, सरांना सगळे कॉलेजमध्ये एमडीच म्हणतात. एमडी आहे पण डॉक्टर नाही, एमडी आहे पण डॉक्टर नाही, शब्द त्यांचे औषधापेक्षा पण कमी नाही. कठीण कवच वरून जरी, हे तसंही कठीणच आहे. कठीण कवच वरून जरी मध्ये आहे नारळी गाभा. खरंच सांगतो मन मिळवलं आहे प्रशू आणि मिनूचे बाबा. आता मॅडम खास तुमच्यासाठी, कारण सरसर म्हणत दिवस ज्यांचे अलगद सरले, कारण अजूनही सरच म्हणते. सरसर म्हणत दिवस ज्यांचे अलगद सरले, गोड स्वभावाच्या चहात जणू बिस्किटच तरले. आता तुम्हीच टपा चहा करून बिस्किट. कधी कठोर कधी मोर, मोर म्हणजे आनंद. कधी कठोर कधी मोर, आणि वाहणाऱ्याला आयुष्यात देत असे दोन. मदत केलं व्हावसे वाटले तुमच्यासाठी मला काही. सर व्हावसे वाटले तुमच्यासाठी मला काही. मी परत त्या ठिकाणी बसतोय. कधी कठोर कधी मोर, वाहणाऱ्याला आयुष्यात देत असे दोर. व्हावसे वाटले तुमच्यासाठी मला काही, तर लाख वेळा होईल मी तुमच्या भावनांचा चोर. तुमच्या भावनांचा चोर. थँक्स गणेश. कटिंग करून घेऊया. मी प्राध्यापक मिलिंद जाधव सर आपणास विनंती करतो, तसेच सौ गीताताई जाधव मॅडम आपणासही विनंती करतो.